कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आगे काय झालं? दादा, हे सगळं काय चाललंय? तुळजाचं त्या सिद्धार्थवर प्रेम होतं ना, ते दोघं लग्न करणार होते ना, मग तुम्ही परत कसे आलात? तुळजाने सिद्धार्थची लग्न का नाही केलं? दादा, तुमचं हे लग्न तुळजाच्या मनाविरुद्ध झालंय ना? ती खुश नाहीये ना या लग्नात? हे सगळं दिसतंय दादा तिच्या डोळ्यात। मला हे पण माहितीये की तुला जरी तुळजा आवडत असली ना, तरी तूही खुश नाही या लग्नात। हे बघ भागे, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आपल्याला जे पाहिजे असतं ना, तशा गोष्टी नाही घडत। जे घडतं ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नसतो। आणि मी पण तेच केलं। पण तुळजाचं आणि त्या सिद्धार्थचं लग्न का नाही झालं? त्यांच्यात नेमकं काय झालं? तू त्यांचं लग्न होण्यासाठी तुळजाला पळून घेऊन गेला होतास ना? वय अगं, तू जरा ठरलेल्या ठिकाणी मी घेऊन पण गेलो होतो। सिद्धार्थ तर तुमच्यासोबत येणार होता ना, अजून आला नाहीये? आपल्याशिवाय इथं आहे का कोणी? गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाहीत। एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं। इथे डॉक्टर सिद्धार्थ म्हणून कोणीही नाहीये। केबिनवर माझ्या नावाची पाट। दादा, तू तुळजाचा जीव वाचवण्यासाठी परत एकदा स्वतःचा जीव धोक्यात घातलास। तू का असं वागतोय? तुला का सगळ्यांची मदत करायची? उद्या डॅडीने तुला काय केलं तर? डॅडी नाहीत काय करणार? आता जावंय मी त्यांचं, आणि मला मारून स्वतःच्या मुलीचं आयुष्य कशाला बरबाद करतील ती? काल ते कसं वागले बघितलं ना? अगं, रागात होते ते, आणि तू बघ, हळूहळू त्यांचा राग कमी येईल, ते स्वतः येतील आणि मला आणि तुळजाला मानानं घरी घेऊन जातील आणि पाहुणचार करतील। पण मग सिद्धार्थचं काय? तो परत आला तर? मला नाही माहित काय होणार आहे, पण मी एवढंच सांगेन तुला, तुझा दादा आहे ना, कितीही कठीण परिस्थिती आली ना, तरी त्याची जळ तू मला नाही बसू देणार। तुमच्या चेहऱ्यावरचा हसू कधीच माळून नाही देणार। जाऊ दे, सोड, तू नको एवढा विचार करूस। तू तुळजाची काळजी घे, तिला गरज आहे कोणीतरी समजून घ्यायची। आपल्या घरात तिला कशाचीच काहीच कमी नाही पडली पाहिजे बघ। आपल्याला जेवढं प्रेम देता येईल ना, तेवढं आपण तिला देऊ। एवढं करशील ना माझ्यासाठी तू? आणि हे कोणाला कळू देऊ नको। नाही सांगणार। जा, पोरी वाट बघत असतील, हं? आणि तुझ्याला काय पाहिजे काय नको ते बघ जा। धनु दीदी सावकाश। हो, ऐका की पोरींनो, मी काय म्हणते, आपल्याला जर कोणी विचारलं की दादाचं खरंच लग्न झालंय का, तर त्यांना काय दाखवायचं? सोपं आहे, तुळजावहिनी दादाला त्या माणसासमोर उभं करायचं। पण मग ते म्हणले की तुम्ही खोटं बोलताय, मग काय करायचं? का? कोण बोलताय असं? कोण बोललं? अगं धनु दीदी, थांब की जरा, कोण नाही म्हणलं अजून। पण विचारलंच तर पुरावा म्हणून काहीतरी दाखवावं लागेल की। दादाचं लग्न असलं अचानक भयानक झालं, आपण फोटोच नाही काढले। आपण असं करूया का, आता पूजेत त्यांचे फोटो काढू? हा, फोटो तर झालेच पाहिजे। हा, आपण एक काम करू, आजच्या पूजेसाठी ना एक मस्त फोटोग्राफर बोलव, आणि ते प्री वेडिंगला शूट करतात ना, ते व्हिडिओ का काय ते बी शूट करून घेऊ। हा हा, तस चालेल। ते प्री वेडिंग फ्री नसतं। पैसे कुठून आणणार?
पैसे माझ्या पगारातले साठवलेले आहे काय पैसे? तुम्ही बोलवा फोटोग्राफर. खरं हा. मी एक काम करते, दादाच्या फोनवरनं काजूला फोन करते, त्याला विचारू. चल. सर बस इथं. दुसरा द्या. चांगली क्वालिटी द्या जरा मामा. ए, दादाचा फोन. हा दादा बोल. दादा नाही, दीदी बोलते, धनू बोलते. हा दीदी बोल. बरं ऐक, आपल्याला आज सत्यनारायणच्या पूजेसाठी एक मस्त फोटोग्राफर पाहिजे. तुझ्या ओळखीत आहे का कोण? अगं हाय की. हा कोण? अगं विषय आहे का, मीच आहे. आणि तुला सांगतो, असले फोटो काढतो ना आम्ही, तू बघत. आणि हा आपल्या दोस्ताचा एक कॅमेरा आहे, फ्री आहे आपल्याला. काजू, हा आम्हाला ना चांगला फोटोग्राफर पाहिजे. ए, चांगला. तुला सांगतो ते जो अक्का असलं फोटो काढतो मी, असलं फोटो काढतो ना, पुढच्या माणसाला कळतच नाही खरा माणूस कुठला आहे, फोटोतला कुठला आहे. हा मग काय उपयोग आहे रे तुझा? दुसरा फोटोग्राफर सांग. अगं राजू, तुला सांगतोय ना मी. अगं तुला सांगतो, मी चुकून या किराणाच्या मार्केटला आलोय ग. आता एक दिवस ना माझा असता फोटो स्टुडिओ दिसला असताना बघितलाच असतास काय रे पुढे. हा राजू, तू घरचे फायनान्स मिनिस्टर आहे ना, विचार कर, एक बाहेरचा फोटोग्राफर 20,000 रुपयामध्ये येतो. इथं 2-2 फोटोग्राफर मिळतात, ते पण एकावर एक, दोघं पण फ्री. तुमचा किती फायदा आहे बघ, पैसे वाचतील. हा चालेल, काढा तुम्हीच. हा 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 ठरलं. आता प्लॅन फोटोग्राफी. खचॅक. राजू, तात्यांना सांगितलंय ना आत्याला फोन करायला? हा सांगितले की. म्हणजे पूजेला तुझ्या वहिनीच्या घरनं पण कोणी येणार असेल तर तिला पण बरं वाटेल ना. हा सांगितलंय, करतो म्हणले तात्या. हा बरं झालं. चला आपण हळद उतरायच्या खेळाची तयारी सुरू करू. हा चला. 25 आहेत का? श्राद्धाचे 25 लाडून त्या वाळूच्या कॉन्ट्रॅक्ट मधली 25% भागीदारी देऊन त्या सरनोबतला खुश करायला लागणार आहे आम्हाला. तुमच्या लेकीच्या करणीमुळे तुमच्या लेकाचं भविष्य धोक्यात आले. येतो आम्ही, संध्याकाळ होईल परत यायला. आमच्या माघारी जर तुमची लेक या घरात आली, मुर्दा पाडीन तुमचा. तिला या घरात काय घ्यायचं नाही. असं तिला या घरात घ्यायचं नाही, तुम्ही त्या सूर्याच्या घराकडे फिरकायचं नाही. अय छत्री, इथं वरांड्यात थांबायचं. त्या सूर्याच्या घरचं कोणी आलं तर बाहेरच थांबायचं. घाण घरात यायला नको. हो डॅडी. चला चिरंजीव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.